ठिकाणी सादर करत आहोत। कवितेचं नाव आहे तो निघून जात आहे। तो निघून जात आहे। तृष्णेचा आगडोम सर्वांगाला बिलंगला आणि साधा उश्वासे सुटणे सारे कसे स्तब्ध। तृष्णेचा आगडोम सर्वांगाला बिलंगला आणि साधा उश्वासे सुटल्याने सारे कसे स्तब्ध। या कापिल्यात शिरले मुकुटांचे भुकेले, या कापिल्यात शिरले मुकुटांचे भुकेले सिंहासनाकडेच धावतात बेधुंदपणे। पाठीतील खंजिराला त्रासून घोड्याचे खोगे सैर करू नकोस बंधू। पाठीतील खंजिराला त्रासून घोड्याचे खोगे सैर करू नकोस बंधू। कपारावर रक्तारलेली माती आता उठून दिसते, तलवार म्यान करू नकोस। स्वार्थाने पिसाटलेले निपजत नाहीस या कापिल्यात, स्वार्थाने पिसाटलेले निपजत नाहीस या कापिल्यात। तो बघ सैन्यातून निघून जात आहे। युद्धाचा नगारा कानात शिरल्याबरोबर नुसत्या युद्धनीतीच्या चर्चेने जिंकता येत नाही युद्ध, नुसत्या युद्धनीतीच्या चर्चेने जिंकता येत नाही युद्ध। तू आहे तेथेच लढत कर, होईल तशीच मदत कर। तू आहे तेथेच लढत कर, होईल तशीच मदत कर। नजरेसमोर अंधार येईपर्यंत, नजरेसमोर अंधार येईपर्यंत अंगात रक्ताचा थेंब असेल तोवरी संयम सातत्य अबाधित ठेव, विजय आपलाच असेल। संयम सातत्य अबाधित ठेव, विजय आपलाच असेल। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। सर्वांना सप्रेम जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक सदिच्छा। आणि बहुजन संघटकच्या माध्यमातून ही जी ऑनलाईन भीम जयंती साजरी करण्याचं त्यांनी ठरवलं आहे, त्यांचं विशेष अभिनंदन। कविता वाचतो। कवितेचं शीर्षक आहे नया भारत। आम्ही तुझ्या जय जयकारात गुंग झालो, आम्ही तुझ्या जय जयकारात गुंग झालो आणि लोकशाहीच्या मुख्य दरवाजातून ते झालेत सत्तेवर स्वार। काही काळाच्या आतच बदलले लोकशाहीचे संदर्भ। लोकशाहीने टाकली कात, लोकशाही आता उगारत आहे फणा। ऐकू येत आहेत लोकशाहीचे जीवघेणे फुटकार। तू दिलेली लोकशाही दिसेनाशी झाली दिल्ली दरबारात। असाही होईल संक्रमणाचा प्रवास, याचा केला नव्हता विचार। असाही होईल संक्रमणाचा प्रवास, याचा केला नव्हता विचार। प्रतिक्रांतीचे वाहक असे चेहरे बदलून येतील, हे आलंच नव्हतं ध्यानात। देश बदलणार आहे, देश बदलत आहे। देश होणारे सुजलाम सुफलाम, देश होणारे श्रीमंत। हे हिटलरी गोबेल्स तंत्र, हे हिटलरी गोबेल्स तंत्र ठसवलं जातंय लोकांच्यात खोलवर। मतदान यंत्रातून लोक देत आहे बिनदिक्कत परवानगी, मतदान यंत्रातून लोक देत आहेत बिनदिक्कत परवानगी। स्वतःच्याच हत्येची लोकांनी सुरू केला आहे, स्वतःच्याच मरणाचा महोत्सव। इथं लोक हिंदू आहेत, इथं लोक हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन शीख वगैरे वगैरे। भारतीय असण्याच्या त्यांच्या आहेत काही सार्वजनिक अडचणी। इथं लोक हिंदू आहेत, मुसलमान आहेत, ख्रिश्चन शीख वगैरे वगैरे। भारतीय असण्याच्या त्यांच्या आहेत काही सार्वजनिक अडचणी। पुन्हा धर्मस्वार झालाय लोकशाहीवर राज्यसत्तेवर, पुन्हा धर्मस्वार झालाय लोकशाहीवर राज्यसत्तेवर। धर्मसत्ता महत्तम असल्याचा पौराणिक शोध होतोय सार्वत्रिक। धर्मसत्ता महत्तम असल्याचा पौराणिक शोध होतोय सार्वत्रिक। जगण्याची नैसर्गिकता ठरवली जाते बाद, जगण्याची नैसर्गिकता ठरवली जाते बाद। माणसांच्या श्वासाचं, पेहरावाचं आणि क्रियाप्रतिक्रियांचं रेकॉर्डिंग करत आहेत क्लोज सर्किट कॅमेरे। जगण्याची नैसर्गिकता ठरवली जाते बाद। माणसांच्या श्वासाचं, पेहरावाचं आणि क्रियाप्रतिक्रियांचं रेकॉर्डिंग
करताहेत क्लोज सर्किट कॅमेरे लोकांच्या ताटातल्या अन्नाचा सरकारला जातोय वास गोभक्षकाच्या गळ्यात अडकवला जातोय धर्माचा फास यज्ञ संस्कृतीच्या रक्षकांनी आणलाय अहिंसेचा आव गांधींना केलाय हायजॅक पण गोडसे मात्र त्यांचा गॉड आहे फंडामेंटल राईट्स झालेत पुस्तक बंद मार्गदर्शक तत्वांनी टाकल्याय माना फंडामेंटल राईट्स झालेत पुस्तक बंद मार्गदर्शक तत्वांनी टाकल्याय माना कल्याणकारी राज्य झालंय स्वप्न घटनेची कलम झाली फक्त कायद्याच्या अभ्यासाची विषयवस्तू सावधान लोकशाही शेवटच्या घटका मोजत आहे धन्यवाद जय भीम महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 129वी जयंती संपूर्ण भारतामध्ये उत्साहाने साजरी होत आहे. त्यानिमित्त सर्वप्रथम मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. तसेच तमाम भारतीय नागरिकांना संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज बहुजन संघटक पेजच्या वतीने फेसबुक पेजच्या वतीने ऑनलाईन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कवी संमेलनामध्ये माझी भीमराया या शीर्षकाची कविता सविनय सादर करतो. कवितेचे शीर्षक आहे भीमराया. आहेस आमच्या तू रक्तात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. आहेस आमच्या तू रक्तात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. जगतो तुझ्याच आम्ही समतेत आज सारे भिजतो तुझ्याच आम्ही ममतेत आज सारे. जगतो तुझ्याच आम्ही समतेत आज सारे भिजतो तुझ्याच आम्ही ममतेत आज सारे. झालास तू सुखांची बरसात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. भंगोर भोवताली अंधार दाटलेला हातात घेतला तू अंगार पेटलेला. भंगोर भोवताली अंधार दाटलेला हातात घेतला तू अंगार पेटलेला. सूर्या समान जळला गगनात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. आडून आमिषांच्या धोके टपून होते वाटेत जीव घेणे फासे लपून होते. आडून आमिषांच्या धोके टपून होते वाटेत जीव घेणे फासे लपून होते. कित्येक सोसले तू आघात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. गेलास वंचितांना देऊन सावली तू जगलास शोषितांची होऊन माऊली. गेलास वंचितांना देऊन सावली तू जगलास शोषितांची होऊन माऊली तू. शब्दात आमच्या गीतात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. वाणी ससत्यतेचा आधार लावला तू नुसता विचार नाही आचार ठेवला तू. वाणी सत्यतेचा आधार लावला तू नुसता विचार नाही आचार ठेवला तू. बुद्धास स्थापिले तू हृदयात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. आहेस आमच्या तू रक्तात भीमराया प्रत्येक आमच्या तू श्वासात भीमराया. श्वासात भीमराया रक्तात भीमराया. धन्यवाद. जय हिंद. बाबासाहेब आंबेडकरांच्या 129व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा. मी रमेश निनाजी सरकारडे गझलकार कादंबरीकार कथाकार राहणार भुसावळ जिल्हा जळगाव आपल्यासमोर माझी एक आंबेडकरी गझल प्रस्तुत करून डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतोय. धर्म खोटा सोडण्याची करून गेला गर्जना. धर्म खोटा सोडण्याची करून गेला गर्जना. कारण
बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी हिंदू धर्मात जन्म घ्यावा का नाही हे माझ्या हातात नव्हतं, परंतु मी हिंदू मरणार नाही हे मात्र माझ्या नक्की हातात आहे. म्हणून बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडण्याची गर्जना केली होती. त्याचबद्दल हा माझा शेर आहे. धर्म खोटा सोडण्याची करून गेला गर्जना, कोंडवाडा फोडण्याची करून गेला गर्जना. जिंदगीचा घट्ट गुंता दावणीला बांधती, जिंदगीचा घट्ट गुंता दावणीला बांधती, दुःख सारे कोंडण्याची करून गेला गर्जना. आसरेही देत गेली मोठमोठी संकटे, आसरेही देत गेली मोठमोठी संकटे, भ्रष्ट माड्या मोडण्याची करून गेला गर्जना, भ्रष्ट माड्या मोडण्याची करून गेला गर्जना. नमस्कार. भीम जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना तसेच समता आणि न्यायाच्या सर्व उपासकांना मैत्रीपूर्ण जय भीम आणि या आंबेडकर जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. या भीम जयंतीच्या निमित्तानं मी आपणासमोर सादर करू इच्छितोय माझी कविता वंदन तुझला हे भीमराया. मी स्वतः स्वरबद्ध केलेली. चला तर मग ऐकूया वंदन तुझला हे भीमराया. मी कपिल दगडे, पांडवकडा जिल्हा यवतमाळ येथून. वंदन तुझला हे भीमराया, तू युगाचा जन्मदाता. वंदन तुझला हे भीमराया, तू युगाचा जन्मदाता. तुझी कृपा रे घेतो आम्ही इथे मोकळा श्वास आता. वंदन तुझला हे भीमराया. अंधाराच्या फोडून भिंती, अंधाराच्या फोडून भिंती, दिलीस तू पहाटच्या फोडून भिंती, दिलीस तू पहाट आम्हा. भिजविले ममतेतले करा, भिजविले ममतेतले करा. माय होऊनी फोडून पाना, सावलीत त्या निळी पाखरे, सावलीत त्या निळी पाखरे. बसती आता देता जाता. वंदन तुझला हे भीमराया, तू युगाचा जन्मदाता. तुझी कृपा रे घेतो आम्ही इथे मोकळा श्वास आता. वंदन तुझला हे भीमराया. गाव कुसेवर होतो आम्ही, गाव कुसेवर होतो आम्ही. नवते माती नवते पाणी, नवते माती नवते पाणी. घडवून तू महाड संगर, घडवून तू महाड संगर. शमविलीच रे कहान दाता. वंदन तुझला हे भीमराया, तू
युगाचा जन्मदाता, तुझी कृपा रे घेतो आम्ही इथे मोकळा श्वास आता. वंदन तुझला हे भीमराया, तू युगाचा जन्मदाता, तू युगाचा जन्मदाता. माझ्या कवितेचं शीर्षक आहे पाणी. कधी काळी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा, कधी काळी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असून सुद्धा आमच्या सारख्याच माणसांना मिळायचे नाही पिण्यासाठी. आमच्या सारख्याच माणसांना मिळायचे नाही पिण्यासाठी तेव्हा युद्ध करावे लागले हक्कासाठी. आज हळूहळू पाणी संपत आहे भूतलावरचे. आज हळूहळू पाणी संपत आहे भूतलावरचे. केवढे भयंकर युद्ध होईल काही सांगता येत नाही. केवढे भयंकर युद्ध होईल काही सांगता येत नाही. तेव्हा आपल्या रक्ताचे थेंब साठवून ठेवा आता. तेव्हा आपल्या रक्ताचे थेंब साठवून ठेवा आता. तलवारी पाजविण्यासाठी मित्रांनो, तलवारी पाजविण्यासाठी. मी संजय मोरघरे आपणा सगळ्यांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद.